नाही 10 नाही 8. म्हणून चांगली चव मिळते कोल्हापूरची प्युअर तांबडा पांढरा. काय सांगायला विसरली. कितीवरून आपण अंदाज लावू शकतो. बाकी इकडे मोजूच नका इकडे किती वाटत. पुन्हा आपल्याकडे आलाय तो तांबडा पांढरा. थँक्यू तू रेकमेंड केल्याबद्दल. नावाप्रमाणे नळी आली की काय तुम्हाला? नळी नाही पण चाप भेटलेला अक्षताला. शेप पण थाळीला भारी आहे. आणि त्यांना काय असेल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा काय. हाय, तर आज पुन्हा एकदा आम्ही जेवायला बाहेर आलो हॉटेलमध्ये. म्हणजे एकदम आज आमचा ठसकेदार जेवणाचा मूड झाला. आणि ठसकेदार म्हटलं की कोल्हापूर. आणि असंच कोल्हापूरचा तांबडा पांढरा रस्सा खाण्याचा आम्हाला मूड झालेला आहे. आणि आम्ही म्हणजे आता मी आहे, आर्या आहे, फक्त आयुष नाही आपल्याबरोबर, अक्षता आहे आणि माझे सासू सासरे पण आले. आणि त्यांना पण म्हणलं जरा चांगला तांबडा पांढरा रस्सा आपण मस्त वेगळी खायला घालूया, त्यांनाही खुश करूया, कारण ते सर्व कोकणातले आहेत. आणि त्यांना काय असेल कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खायला जास्त मिळत नाही, मच्छी खूप खातात. पण म्हणलं चला तांबडा पांढरा रस्सा कुठे चांगला मिळतो ते बघूया आणि तिकडे मस्तपैकी जेवायला जाऊया. आणि असं एक हॉटेल मला ठाण्यामध्ये भेटलेलं आहे. ते कुठं हॉटेल आहे मी तुम्हाला दाखवतो थांबा. हे आहे ते हॉटेल, हॉटेल ठसका. आणि आपल्या ठाण्यामध्येच आहे अस्सल तांबडा पांढरा रस्सा ठसका. तर आता आपली मंडळी सर्वजण ऑलरेडी सेट झालेली आहेत वरती. आणि आपण पण जाऊया आता, ऑर्डर देऊया. आणि स्पेशली आपण इथे खाणार आहोत तांबडा पांढरा आणि तो पण मटनवाला, म्हणजे मटन मागवणार आहोत. कोणतं मागवणार आहोत, कसं आहे, काय आहे, सर्व आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ एन्जॉय करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाऊया आपण ठसक्यामध्ये ठसकेदार जेवण जेवायला. आता मी निघालो तो वरच्या फ्लोअरला. तसं इकडे खाली पण सिटिंग आहे. आमच्या मंडळी ऑलरेडी सेट झालेले आहेत तिकडे. आणि आमच्यावर हे छोटं पिल्लू पण आहे आमचा. आणि बघा वरती पण असे 3 टेबल आहेत, सिटिंग आहे. आणि हे बघा कोल्हापूर ते कोकणची मज्जा आता ठाण्यात ठसका. अस्सल तांबडा पांढरा रस्सा आणि अस्सल स्वादिष्ट कोल्हापुरी थाळीसाठी फेमस आहे ठसका हॉटेल. ऍड्रेस बघून घ्या इकडे कॅसल मिल आहे आपल्या ठाण्यामध्ये. ते तुम्हाला बाकी ऑप्शन्स पण आहेत थाली शिवाय. आम्ही थाली मागवले, पण असं बाकी तुम्हाला आला कार्ट सिस्टम पण आहे, जे वेगळं तुम्ही मागू शकता. आपण जे मागवलंय ते बघा थाली मटन थाली. आता आपल्या आल्या थाली मटन थाली. शेप पण थाळीला भारी आहे. आणि ही आली आपली प्रॉन्स ना, प्रॉन्स थाली. वेगळे दोघींचे ना प्रॉन्स वरनं भांडणं सुरू आहे. प्रॉन्स थाली आहे. हे 5 प्रॉन्स आहेत आणि प्रॉन्स थाली आहे. इकडे आहे मटन थाली आहे. आणि हा मटन मसाला आहे. आणि हा काय जवळ आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सोलकढी, आम्ही मागवलेली ज्वारीची भाकरी, हा इंद्रायणी राईस व्हाईट मध्ये. आणि हा आपला मटन मसाला सोबत कांदा आणि एक अंडा मसाला. एवढं सगळं आहे आपल्या मटन थालीमध्ये. आणि इकडे आहे कोळंबी थाली. याच्यामध्ये हे 5 पीस प्रॉन्स येतात. त्यासोबत इकडे आहे प्रॉन्स करी आहे का बघा. त्याच्यावरती 2 पीस प्रॉन्स आहेत आणि मोठे पीस आहेत. मुशी आहे का हा बघा. मुशीचा रस्सा आहे, मुशीची आमटी आहे, सोलकढी आहे. इकडे जवळ आहे. हिरवी चटणी पण दिलेली आहे प्रॉन्स साठी हिरवी चटणी आहे. आणि कांदा लिंबू आहे. आणि सोबत साची. आणि याच्या सोबत ना इकडे मांदेली फ्राय पण आहे, 2 पीस मांदेली पण आहे. आणि इकडे आमच्या समोर काय आहे हे बघा मटन चाप थाली. याच्यामध्ये तुम्हाला मटन चाप मसाला मिळेल आणि बाकी सर्व आयटम सेम आहेत जे तुमची इकडे मटन थाळीमध्ये. ठसका हॉटेलमध्ये पहिलाच ठसका पांढरा रस्सा पिताना. नॉर्मली तांबडा पिताना ठसका लागला पाहिजे. पहिल्या झटक्यात पांढऱ्या रस्त्याची एक वाटी संपलेली आहे आमची. इकडे आमची ओळखी सगळ्यांकडे बघते काय काय आलं. अक्षता ट्राय करते आता काय मटन चाप आणि बाजरीची भाकरी. बघा मटन चाप
आणि स्पेशल मटन चाप थाली मागवली. नवीन आहे पण चाप भेटलेला अक्षताला मस्त स्पेशल मिळते आपल्याला सोलकढी. ती अनलिमिटेड नसते. अनलिमिटेड फक्त आपल्याला काय असतं, हा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा. वाटे संपले तिकडे. पांढऱ्या रस्स्याची पण तांबड्या रस्स्याची पण. तांबडा प्यार तुम्ही तांबडा रस्सा तिखट आहे का? एवढा नाही का? तांबडा रस्सा पांढऱ्यापेक्षा तांबडा चांगला आहे. बघा आमच्या सासूबाईने सांगितलेलं आहे पांढऱ्यापेक्षा तांबडा रस्सा एक नंबर आहे. इकडे साची आपल्या याच्यात बिझी आहे. आणि इकडे ठसक्यामध्ये आलात तर तुम्ही एक थाली दोघांमध्ये शेअर करू शकता, कारण भाकरी वगैरे तुम्हाला काय अनलिमिटेड नाही. फक्त तांबडा आणि पांढरा रस्साच अनलिमिटेड असतो आणि क्वांटिटी खूप आहे. आणि इकडे बघा इकडे मुशीचा कालवण आहे, जे आपण या डिश मधनं उडवलेलं आहे, जे घेतलेलं आहे. तर ते आता आर्या खाते मुशीचं कालवण, कारण मुशी खूप आवडते आर्याला. तिखट आहे का? तिखट नाही का? नॉर्मल आहे ना? आणि इकडे कोळंबी कशी सांग, कोळंबी फ्राय खाल्लंस तू? क्रिस्पी आहे म्हणजे फिश पण भारी आहे ना. फिशचा रिव्ह्यू पण आलेला आहे आपल्याकडे. बाकी मटन कसं आहे? नळी आली की काय तुम्हाला? बघा नळी आली आहे मटन मध्ये. वा, इकडे नळी मुलीला आली होती पण मुलीला नळी नाही, चाप आलाय. आणि आईकडे गेले नळी. टेस्ट कशी आहे सांगा? बघा टेस्ट पण छान आहे. का आलंय माझ्याकडे ते जेवणाचं ताट सेम आहे. म्हणजे आम्ही पण दोघं शेअर करतो ऍक्च्युली, कारण क्वांटिटी खूप आहे. कारण बघा इकडे अंडा पण आहे, इकडे तुम्हाला जवळा पण आहे तुम्हाला दाखवलं. आणि इकडे बघा तांबडा रस्त्यावर ठेवत नाही. पहिले मी सुरुवात करतो ना तांबडा रस्सा घेऊन, तो आपला आवडतो. नावाप्रमाणे पहिल्या ठसका लागलाच पाहिजे. लिटरली भारी आहे एकदम. ठसका लागतो म्हणून काय करायचं आहे, तो लिंबू पिळायचा. एक नंबर तांबडा रस्सा, एक नंबर एक नंबर. हा तांबडा रस्सा. चाप मसाला पण चांगला आहे. तिखट जरा पण नाही चाप मसाला, पण हा झणझणीत आहे एकदम, एक नंबर झणझणीत आहे. चाप मसाला एकदम नॉर्मल, जास्त तिखट नाही. आणि बघा ही आले दाल खिचडी आपल्याकडे. दाल खिचडी पण आपण मागवली सोबत. आणि दाल खिचडीची क्वांटिटी बघा भरपूर आहे. म्हणजे 2 माणसांना होईल एवढी क्वांटिटी आहे दाल खिचडीची. हा प्रॉपर चव आहे का? तुमच्याकडे सोलकढी बनते ना कोकणात म्हणून विचार. हा प्रॉपर आहे ना. आणि आता आपल्या ह्या थालीमध्ये आहे ते अंडा करी. बघा अंडा मसाला, सॉरी करी नाही अंडा मसाला. अंडा मसाला म्हणजे ग्रेव्ही थोडीशी सिमिलर वाटते, पण अंडा मसाला पण छान आहे, खूप छान आहे. ही आहे आपली सोलकढी. सोलकढी पण भारी आहे, म्हणजे अल्टिमेट हे थालीच एक नंबर आहे, एक नंबर. आणि आम्हाला ज्यांनी रेकमेंड केलं होतं ना, रायावरून नाही तो सांगतो सारखा की ठसकामध्ये जा, ठसकामध्ये जा. भाई थँक्यू तू रेकमेंड केल्याबद्दल. एक नंबर हॉटेल आहे ठसका. भारी लागलं जेवण आपल्याला, एक नंबर लागलं. चला आता हे थाली पटापट संपूया, नाही तर आपल्या वाटणीला काय याची शक्यता कमी आहे. बाकी वाट्या बघा तिकडे खूप आहे एकदम. तुम्ही मागवाल तेवढे आहे तुम्हाला, अनलिमिटेड आहे. बघा परत आले आपली तांबडा पांढरा रस्सा. आणि आर्या कॅमेरामन वाट बघतोय कधी मी संपवतोय आणि तिला खायला मिळतंय. अक्षताने घेतलं हे काय कोळंबीच आहे ना ग? बघा कोळंबीचा सार आहे, कोळंबीची आमटी आहे. काय बोलतोय घरच्या सारखी? साक्षी तुला आवडलं का? काय आवडलं? प्रॉन्स आणि ते फ्राय वाले खाल्लीस तू? अरे वा, आवडले का? तिला पण दिले ना, आर्याने पण खाल्ले फ्राय वाले प्रॉन्स. आणि मांदिली मांदिली बरी आहे का? इकडे आर्याने खाल्लाय दाल खिचडी. आर्या कशी लागली दाल खिचडी? चांगली लागली दाल खिचडी. दाल खिचडी पण चांगली आहे, म्हणजे तुम्ही एकदम व्हेज वगैरे खायला आलात तरी चांगलं आहे. आणि आपल्याकडून तर फुल मार्क्स आहे त्याला, परत परत येण्यासारखे ठसका हॉटेल. आणि आपल्या प्रत्येक थालीबरोबर येतो तो हा इंद्रायणी राईस. पीस थालीला वेगळा राईस आहे, हा आपला साधा राईस आहे पीस थालीला.
आणि आपल्या मटण थालीवर येतो तो इंद्रायणी राईस स्पेशल. कसा लागतो इंद्रायणी राईस? तिखट तिखट आहे. ज्यांना सवय सुट्टा सुट्टा राईस खाण्याचा ना त्यांना नाही जमत प्रत्येकाला. आणि पुन्हा आपल्याकडे आलाय तो तांबडा पांढरा, अनलिमिटेड तांबडा पांढरा. तुमची इच्छा, तुम्ही किती खायचं ते दबेपर्यंत. आणि हा इंद्रायणी राईस. आणि मटण थाळीवर ना तुम्हाला हा जवळा नाही, तिथून जवळा बोलू असेल तर हे येतं तुम्हाला किमा. हा आहे तुम्हाला मटण किमा मटण थाळी बरोबर. आणि बाकी तर एकदम सर्व उत्तम आहे. राईसला अजून हात नाही लावलाय. आणि इकडे ना ज्वारीचं भाकरी पण खूप चांगली आहे, एक नंबर आहे. आमच्याकडे प्रमोशनल व्हिडिओ वगैरे नाहीये. आमचं सगळं आम्ही चालू जेवायला म्हणून खास. पण भाकरी उत्तम आहे इकडच्या, म्हणजे भाकरीवर चांगलं लागतं. आणि क्वांटिटी खूप आहे. दोघांमध्ये शेअर करून पण आम्हाला हे म्हणजे खाणाऱ्यावर डिपेंड आहे कोण किती खाणार असते. मी असं सांगणार की प्रत्येकाने 2-2 मध्ये घ्या. कसं व्हरायटी येतात ना, हे पण येतं अंडा पण आहे. आणि इकडे अनलिमिटेड तुम्हाला मिळतो दोघांमध्ये शेअर केल्यावर पण. आता ही माझी तिसरी वाटी सुरू आहे. इकडे बाकी इकडे मोजूच नका इकडे किती वाटायला. सची कोळंबी कशी वाटली तुला? मस्त एकदम भारी आहे. बघा पांढरा रस्सा किती एकदम भारी. या बाकीच्या जेवणाला म्हणजे त्याच्या बरोबर दाल तिथे पण भारी आहे. व्हेज पण जेवायला इथे काय हरकत नाही. म्हणजे व्हेजिटेरियन असं विचार करून नाही की बटास काय म्हणजे मटन तांबडा पांढरा. व्हेज पण भारी आहे. दाल खिचडीवरनं आपण अंदाज लावू शकतो. तिथे दाल खिचडी भारी, तिथे सगळं जेवण भारी. 4-5 चापचे पीस होते आणि स्पेशल मटणाचा पीस पण आहे आम्हाला खायला. आणि इकडे इंद्रायणी राईस, आवडीचा इंद्रायणी राईस आणि मस्त तांबडा रस्सा बरोबर. शेप वेगळा आहे ना डिशचा. कविता म्हणजे काय सांगायला विसरली. एवढं छान लागले की सांगायला विसरले रिव्ह्यू द्यायला. ते खरं आहे जेवण चांगलं. परत सांगतो म्हणून प्रमोशनल व्हिडिओ नाहीये. परत सांगतोय प्रमोशनल व्हिडिओ नाही. बिल आल्यावर दाखवतो किती बिल आलं ते. आणि साची पण जेवण तृप्त झालेली आहे. तृप्त झालीस ना? एकदम एवढी चांगली लागली की एका वाटत संपून टाकली सोलकढी. छान. अक्षराला सोलकढी एवढी आवडली की तिने पुरा ग्लास पुन्हा एकदा ऑर्डर केलेला आहे सोलकढीचा. सोलकढी भारी आहे. बाकी सगळं जेवण भारी होतं. अक्षता सगळं झालं की फिलिंग करून अक्षतावर येत आणि सगळं माझे जेवण. आणि बघा ही किती वाटी आहे माहितीये का? 10 नाही 10 नाही 8 10 पण असतील. नाही असं काय नाही. जोक सपाट पण भारी जेवण, एक नंबर जेवण. हे पण खुश झाले. जेवण चांगलं होतं ना? हे बघा हे पण मग खुश झालेत. आणि यांना असं तांबडा पांढरा रस्सा खायला घालायचं होतं, म्हणजे खायला द्यायचं होतं. कारण हे मालवणी आहेत, हे मालवणी मच्छीवाले आहेत. पण त्यांना चांगला असं तांबडा पांढरा रस्सा खायचा होता. छान. ते बघा छान छान सांगते. त्यासाठी म्हणलं जाऊया आपण हॉटेलमध्ये. आणि पहिल्या स्लिपला ठसका लागला ते एक भारी काम होतं. म्हणजे ठसका मध्ये ठसका लागला. तर ठीक आहे मित्रांनो, आता बघा सोलकढी आम्ही संपवतो. जेवण संपवलंय. बाकी हॉटेल म्हणाल तर तुम्ही नक्की या, तुम्हाला पण आवडेल. खूप छान, एकदम भारी. आणि अक्षय तुझं काय म्हणणं आहे? एक नंबर, एकदम छान आहे. बघा त्यांना तर पुढच्या वेळेला आता ते उद्या गावी चालले. पुढच्या वेळेला आले की परत तेच सांगतील आम्हाला त्याला ठसकामध्ये जाऊया. आणि हे बघा हे आपलं बिल आहे. ठसका हॉटेल कधीपासून ओपन झालं आता? 1.5 वर्ष होत आली ना. आणि यांचे मालक प्रॉपर कोल्हापूरचे. आणि शेफ पण कोल्हापूरचेच आहेत. बघा शेफ पण कोल्हापूरचेच आहेत आणि मालक पण कोल्हापूरचे आहेत. म्हणून चांगली चव मिळते. कोल्हापूरची प्युअर तांबडा पांढरा. आणि तांबडा रस्सा खूप आवडला सगळ्यांना. थँक्यू. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा आपला ठसकाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय. बाय बाय.